मित्रांनो, सुंदर पद्धतीचा कारी या गावातील मोरे परिवाराचा हा सुंदर पद्धतीचा जो आपण आता घोडा पाहिला, तो घोडा मित्रांनो त्यांना आवडत असायचा. ते शेतामध्ये जात असताना घोड्यावरच जात असायचे, त्याच्यामुळे त्यांनी प्रेमाचं प्रतीक म्हणून तो घोडा आपल्या घरावर ठेवलाय. वरती छत्रपती शिवराय अश्वारूढ अशा पद्धतीनं आहेत. आणि या वाड्याची खासियत म्हणजे मित्रांनो, हा 1965 मध्ये बांधलेला वाडा आहे. शेतीचे कामं करून जो फावला वेळ मिळायचा त्या वेळेमध्ये या वाड्याची निर्मिती झालेली आहे. विटा संपूर्ण कारी गावामध्येच तयार केलेल्या आहेत. बालाघाट डोंगररागाची महती सांगायची तुम्हाला गरज नाही. पुढे जो डोंगर दिसते त्या ठिकाणी चिरे घडवलेले आहेत आणि त्यानुसारच या ठिकाणी चिरे आणून हा सुंदर पद्धतीचा वाडा बांधलेला आहे. वाडा जर म्हटलात तुम्ही तर 2026 मध्ये बांधलाय अशा पद्धतीचा वाडा दिसतोय, परंतु हा आहे 1970 मधला. 65 मध्ये बांधकाम चालू झालेलं आहे. आतमध्ये आपल्याला 2 लादणी पाहायला मिळणार आहेत. तत्पूर्वी आपण पाहू शकता दोन्ही ठिकाणी आपल्याला सुंदर पद्धतीच्या 2 खोबण्या पाहायला मिळतात, देवळ्या पाहायला दिसतात. या ठिकाणी शुभ लाभ असं लिहिलेलं आहे. डिझायनिंग आवडली नाही म्हणून आजोबांनी 2 वेळेस डिझाईन पूर्णत्वास आलेले डिझाईन मोडलेले आहे. इतकं त्यांचं कलाप्रेम या ठिकाणी पाहायला मिळतं. हा जो चबुतरा आहे मित्रांनो, आज काळाच्या ओघानं ज्यावेळेस हे रस्ते वगैरे भरल्या गेले, उंची ज्यावेळेस त्यांची वाढली, त्यावेळेस हे चबुतरे आज खाली गेलेले आपल्याला पाहायला मिळत असले तरी आतमध्ये आता आपण कशा पद्धतीचं दृश्य आहे ते पाहणार आहोत. चौकट पाहिल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला समजतं की भव्यता आणि दिव्यता कशाला म्हणतात. चौकटीच्या सोबतच हा जो दरवाजा आपल्याला दिसतोय, हा दरवाजाही एकदम सुंदर आहे. याच्यावर फिरक्या लावलेल्या आहेत आणि त्याच काळातील हा दरवाजा आजही एकदम त्याची भक्कम अवस्था आपल्याला, भक्कमता काय असायला पाहिजे, भक्कमता कशाला म्हणतात हे दाखवतो. समोरून आपल्याला हे पूर्णत्वास चिऱ्याचे जे आपल्याला छावण्या दिसतात त्या खूप सुंदर आहेत. तर सर, हे जे दिसतंय आपल्याला वरती, हे जे वाड्याच्या वरती खण आहेत, हे खण पण त्याच काळातील आहेत का? 1965 शतातील बाभळ आणि लिंब या दोन्ही झाडाचे. अच्छा, आपल्या घरच्या शेतातले बापरे. तर हे आहेत का आजोबा? हे आजोबा आणि आजी नाही, वारलेले दोघं. अच्छा, तर पाहू शकता मित्रांनो, ह्यांनी बांधलेला आहे आणि कलेची आवड जोपासना त्यांनी केलेली आहे. वाडा पूर्ण चिरबंदी आहे. छत्रपती शिवरायांचा आपल्याला या ठिकाणी फोटो पाहायला मिळतो. त्यासोबतच खूप सुंदर सुंदर पद्धतीचे आपले देवदेवतांचे फोटो त्यांनी या ठिकाणी लावलेले आहेत. त्याला आपण ढाळज म्हणतो. ढाळजामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला हे दृश्य पाहायला मिळतं. आतमध्ये काय आहे सर पुढं? अच्छा, सुरुवातीलाच आपल्याला मित्रांनो या ठिकाणी पाण्याचा हौद पाहायला मिळतो. आजही त्याच्यामध्ये पाणी वगैरे आहे का? आजही चालू आहे. त्याच्यानंतर इकडल्या साईडला वर जाण्यासाठी जिना आहे त्या ठिकाणी. राहू द्या, काही नाही. या ठिकाणी आता बंद आहे, वरती बहुतेक जात नसावे. तर अशा पद्धतीनं सुंदर पद्धतीचं निर्माल्य केलेलं आहे या ठिकाणी निर्मिती. हे वरती भांड वगैरे पण दिसते आपल्याला. पलीकडलं कोणाची, म्हणजे तुमचंच आहे का? अच्छा, किचन होतं. अच्छा, या ठिकाणी किचन होतं. जुन्या पद्धतीनं थोडं मॉडिफिकेशन केलं. तर आता या ठिकाणी नाहणी म्हणून याचा वापर केला जातोय. तर स्पेस मात्र आपल्याला भरपूर पाहायला मिळतोय. मोरे परिवाराचा हा वाडा मित्रांनो आज आपल्याला पाहायला मिळत आहे. हे खिडक्या ज्या आहेत हे पण सगळं घरीच बनवलेलं आहे. स्वतः बनवलेलं, आजोबांनी स्वतः बनवलेलं आहे. बापरे, कल्पकता आहे मित्रांनो, भारी. आतमध्ये आल्याच्या नंतर एकदम फ्रेश वाटायला मित्रांनो. एकदम उन्हाचा सगळा जो काही त्रास आहे, स्ट्रेस आहे, तो कमी झालेला. चौक आहे, चौकाच्या वरी सध्या जरी त्यांनी पत्र टाकले असले तर त्या काळामध्ये जे चौक आहे, पत्र आहे, पाणी आतमध्ये सगळ्या वाड्याचं पाणी इथे एक पूर्ण केलेलं आहे. अच्छा, एका जागेवर येत असायचं. या ठिकाणी आपल्याला पाणी पाहायला मिळतं. तर जे आहे 10 खण माळवत हे सुरुवातीला होतं. अच्छा, 10 खणी माळवत. हां, एकदम सुरुवातीला हे जवळपास 1920-30च्या आसपास निर्मिती केली असेल. अच्छा, सुरुवातीचे म्हणजे 1920 पासून बनवायला चालू केलेलं आहे. त्याच्यामध्ये 20-30 वर्ष काढलं. नंतर जमीन खरेदी केली आणि त्याच्यानंतर उत्पन्नातून जसं पैसे येते हां, तशी मग निर्मिती केली. अगोदर ह्या 2 लादण्या. अच्छा, ही इकडली जी आहे ही लादणी आहे आणि ही पण एक लादणी आहे. हे दक्षिण उत्तर आहे आणि पूर्व पश्चिम 30-30 फुटाच्या लांबीचे आहे. अच्छा, आता